मागण्यांसाठी 3 डिसेंबर व 4 डिसेंबर रोजी दिल्लीत आंदोलन। अध्यक्ष देवीसिंग जाधव यांनी निवासी जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करून दिले निवेदन। EPS पंचायत नियुक्त कर्मचाऱ्यांच्या गेल्या 10 वर्षापासून त्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी कमांडर राऊत यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन केले, मात्र आजपर्यंत केंद्र सरकार व राज्य सरकारने दखल घेतली नाही। वारंवार आंदोलने निवेदन प्रशासनाला दिले, परंतु आश्वासन देऊन 10 वर्षे काढून घेतले, मात्र ठोस उपाय दिला नाही। आज केंद्र सरकारकडे निवासी जिल्हाधिकारी संजय साबळे यांच्या मार्फत EPSच्या मागण्यांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदन पाठवले। गेल्या 10 वर्षापासून या प्रश्नावर केंद्र सरकारकडे वेळोवेळी निवेदन आंदोलन केले। पंतप्रधान मोदींच्या 4 वेळा भेटी झाल्या। या संबंधित 4ही केंद्रीय मंत्र्यांची भेटी झाल्या। दिनांक 13 ऑक्टोबर रोजी दिल्ली येथे EPSच्या मंडळांची बैठकीच्या माध्यमातून केंद्रीय श्रम रोजगार मंत्री डॉक्टर मनसुख मांडविया यांच्यासोबत कमांडर राऊत यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी चर्चा केली। दरम्यान आमची मागणी आहे की 7,500 पेन्शन व महागाई भत्ता मिळावा, अशी भूमिका कमांडर राऊत यांनी मांडली, परंतु गेल्या 10 वर्षापासून आश्वासन देत आहे, मात्र लेखी आश्वासन दिले नाही। देशातल्या 81 लाख पेन्शन आज धरून बसले आहेत। त्यांना आशाचे किरण दिसेल, पुढे आयुष्य सुख समृद्धीचे जाईल, यासाठी देशभर अभियान चाललेलं आहे। त्यात प्रत्येक जिल्ह्याच्या खासदार व उत्तर महाराष्ट्रातील केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांची भेटी घेतली। भविष्य निधींची कार्यालय नाशिक, जळगाव, नगर या ठिकाणी EPS पंचायत नियुक्त कर्मचाऱ्यांनी निवेदन दिले। आज निवेदनाचा 3रा टप्पा गाठला आहे। दिनांक 3 डिसेंबर व 4 डिसेंबर रोजी दिल्ली येथे जंतर मंतर मैदानावर आंदोलन करणार आहे, असे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष देवीसिंग जाधव यांनी दिले। यावेळी उपाध्यक्ष AY सोनवणे, कोषाध्यक्ष BP गिरासे, धुळे तालुकाध्यक्ष NG राजपूत, NT मराठे, RV धनगर, राजेंद्र बदाने, बंसीलाल सिरसाट, भूषण देवकर, भीमराव पाटील, युवराज पाटील, संजय पाटील, श्री डालवाले आदींसह उपस्थित होते। 10 वर्षात पहिल्यांदा ज्या डिपार्टमेंटकडे आमचं काम आहे, भविष्यनिधी संघटनेकडून ते सर्व पक्षांकडनं एक ॲश्युरन्स आता मिळालं आहे की आम्ही जे डिमांड टाकतो त्यापेक्षा आम्हाला जे काही करायचं आहे की काय करायचं असेल त्या अगोदर करा। आता महिना झाला, आतापर्यंत त्याच्यावर काही सोल्युशन नाही, म्हणून आता आम्ही 3 आणि 4 नंतर आंदोलन करतोय। आणि म्हणून संपूर्ण देशामध्ये EPFOचं असेल, संबंधित रिजनल डेव्हलपमेंट कमिशनर माननीय खासदार आदरणीय कलेक्टर साहेब आणि केंद्रीय मंत्री या सगळ्यांना निवेदन देण्याचे कॅम्पेन आहे। त्या कॅम्पेनचा एक भाग आहे की आम्ही आमचं निवेदन तुमच्याकडे देतोय। मी देवीसिंग जाधव, धुळे जिल्ह्याचा राष्ट्रीय संघर्ष समितीचा अध्यक्ष, त्याचबरोबर उत्तर महाराष्ट्राचा अध्यक्ष आहे। आज भारत सरकारला EPS पेन्शनचा प्रश्न सोडवण्यासंदर्भातलं एक निवेदन आदरणीय मोदी साहेबांच्या नावाने निवासी जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून पाठवलं आहे। गेल्या 10 वर्षापासून या प्रश्नावर आम्ही सरकारशी भांडतोय। वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलन देखील झाले, सरकारकडून आश्वासन देखील मिळाले, मोदी साहेबांची 2 भेटी देखील झाल्या, त्यापेक्षा 4 श्रममंत्री झाले। 4ही श्रममंत्र्यांशी प्रत्यक्ष भेटी बोलणं असून देखील आश्वासनापलीकडे विषय गेले नाही। परंतु एक आशेचा किरण असा दिसतोय की गेल्या 13 ऑक्टोबर रोजी दिल्लीत CBTच्या मीटिंगच्या माध्यमातून म्हणजे EPFOच्या नियामक मंडळाच्या मीटिंगच्या माध्यमातून ज्या वेळेला आम्ही दिल्लीला निदर्शनासाठी गेलो त्यावेळेला श्रममंत्री महोदय मांडवेजी यांनी आदरणीय कमांडर साहेब आणि राष्ट्रीय संघर्ष समितीच्या वरिष्ठ नेत्यांना चर्चेसाठी बोलावलं। आणि त्यावेळेला त्यांचं जे म्हणणं होतं की आम्ही फार सकारात्मक, कमांडर साहेब त्यावेळेला म्हटलं की आम्ही 10 वर्ष तुम्ही सकारात्मक आहात, आम्ही 10 वर्ष अनुभवतोय, परंतु आम्ही फक्त आश्वासनावर जगायचं का, तुम्ही आम्हाला काहीतरी लेखी स्वरूपात द्या। आमची मागणी 7.5 आणि तर महागाई भत्त्याची आहे। तुम्ही म्हटलात ते निगोशिएशनला ह्या काय द्यायचं ते एकदा डिक्लेअर करा की कमीत कमी एक रूट, एक पाथ, एक मार्ग तयार होईल आणि जेणेकरून या देशातल्या 81 लाख पेन्शनर जे पेन्शनसाठी आशा लावून बसलेले, दरवर्षी 2 लाख 3 लाख पेन्शनर्स राहत आहेत, तरी यांना कुठेतरी एक आशेचा किरण दिसेल, उर्वरित त्यांचं आयुष्य जे आहे सुखा समाधानात जाईल, अशा दृष्टिकोनातून देशभर एक कॅम्पेन आता चालतंय। त्याच्यामध्ये प्रत्येक जिल्ह्याचे खासदार आणि महाराष्ट्रामध्ये फक्त एक मंत्री आपल्याकडे उत्तर महाराष्ट्रात रक्षाताई खडसे यांची देखील आपण भेट घेतली।
भविष्य निधीचे 3 कार्यालय आहेत, त्याच्यामध्ये नाशिक, जळगाव आणि नगर तिन्ही ठिकाणी आपल्या कार्यकर्त्यांनी निवेदन दिली. निवेदन देण्याचा हा 3रा टप्प्याचा एक अभियानाचा उपक्रम आज आमचा पूर्ण होतोय आणि याच्यानंतर 3 आणि 4ला जंतर मंतर आंदोलन आहे, त्याच्यावर मोठ्या संख्येने आम्ही जंतर मंतरला पोहोचतो आहे. धन्यवाद.